नमस्कार. या प्रश्नात काय म्हणले 1988 चा प्रजासत्ताक दिन मंगळवारी होता, तर 1990 चा स्वातंत्र्य दिन कधी येईल? प्रजासत्ताक दिन म्हणजे 26 जानेवारी कधीचे? 1988 चे मंगळवारी. तर आपल्याला 15 ऑगस्ट विचारलं स्वातंत्र्य दिन. 15 ऑगस्ट 1990 पुढे 2 वर्ष जायचे. आता 26 जानेवारीलाच पुढे 2 वर्ष जाऊ. 26 जानेवारी 1989 मध्ये जाऊ. कोणता वार आहे? मंगळवार नंतर बुधवार यायला पाहिजे तसा, पण 88 हे लीप वर्ष आहे आणि 26 जानेवारी नंतरचा फेब्रुवारी 1 महिना येणार आहे, तिथं 29 दिवस असणार आहे. म्हणजे लीप वर्ष 1 दिवस जास्त, त्याच्यामुळे मंगळवारवरून बुधवार जाण्याऐवजी बुधवार सोडून गुरुवारी जाणार आपण. इथं आलं लक्षात? 88 लीप वर्ष आणि इथं जानेवारीची तारीख दिलेली. ही फेब्रुवारी नंतरची तारीख असती तर आपल्याला त्या लीप वर्षाचा इफेक्ट काहीच झाला नसता, परिणाम काहीच झाला नसता. पण जानेवारीची तारीख विचारली, मग त्याच्यामध्ये आपल्याला फेब्रुवारी पण कन्सिडर करणं आहे 1988 चा, आणि फेब्रुवारी त्या 1988 लीप इयर असल्यामुळं 29 दिवस आहेत. 26 जानेवारी 1989 ला कधी झाला? गुरुवार. परत एकदा सांगतो, ते जर तारीख फेब्रुवारी नंतरची असती तर मंगळवार नंतर डायरेक्ट बुधवार आला असता, कारण 29 दिवसाचा फेब्रुवारी महिना अगोदरच होऊन गेलेला होता तिथं, असं त्याचा अर्थ झाला. आता 90 मध्ये जाऊ. 26 जानेवारी 1990 ला. आता काही लीप वर्षाचा संबंध नाही. मंगळवार नंतर बुधवार सोडून गुरुवार, गुरुवार नंतर इथं काय येणार? शुक्रवार. इथपर्यंत समजलं. आता जानेवारी नंतर आपल्याला कुठपर्यंत जायचे? 15 ऑगस्ट 1990 पर्यंत जायचे. 15 ऑगस्ट 1990. जानेवारीचे किती दिवस राहतात शिल्लक? 31 मधून 26 गेले 25. म्हणजे हा वार सोडायचा 26 ही तारीख सोडायची. त्याच्या पुढचे आता जानेवारीचे उरलेले मोजा. 27/1, 28/2, 29/3, 30 आणि 31 असे 5. 27, 28, 29, 30, 31 हे 5 झाले जानेवारी. फेब्रुवारी 90 साली फेब्रुवारी लीप इयर नाही आणि 28 दिवस. मार्च, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल 30, मे 31, जून 30, जुलै 31 आणि ऑगस्ट 15 ऑगस्ट पर्यंत जायचे. मग शेवटच्या तारखेपर्यंतचा दिवस पकडायचा 15. इथं मात्र पहिला सोडून पकडलेला आहे. 26 सोडून 27, 28, 29, 30, 31 असे 5 पकडले जानेवारीचे. हा पहिला सोडतो आणि इथं शेवटचं पकडायचा. एवढं एक लक्षात ठेवायचं. 8 आणि 5 13, 14, 15, 16, 16 आणि 5 21, 7 झाले 2, 2 आणि 2 4, 4 आणि 3 7, 7 आणि 3 10 आणि 3 13 आणि 3 16 आणि 3 19 आणि 1 20. म्हणजे 201 दिवस आपण पुढं आलो इथपासून, जानेवारी ते 15 ऑगस्ट 1990 ला. भागिले 7 केलं, कारण 7 दिवसाचा आठवडा असतो. 7 दुणे 14, खाली उरले 6, 7 7 49, 7 8 56, 61 म्हणून 56 गेले 5, 5 7. म्हणजे इथं महत्वाचं काय, आपलं कॉन्सन्ट्रेट कसं करायचे? ऑड दिवस किती आहेत? ऑड दिवस 5 आहेत. मग शुक्रवार नंतर 5 ऑड दिवस मांडा. 1 2 3 4 5. शुक्रवार 26 जानेवारीला होता, आता 15 ऑगस्टला 5 ऑड दिवस. शुक्रवार नंतर पहिला ऑड दिवस शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार आणि बुधवार. म्हणजे 15 ऑगस्ट 1990 ला कोणता वार असणार आहे? बुधवार. समजलं? डिस्क्रिप्शन मध्ये आपलं ॲपची लिंक आहे. ॲपची लिंक डाउनलोड करा आणि TCS आणि MPSC लेवल अप बॅचचा फायदा घ्या. पाहिल्याबद्दल थँक्स.